पुढची बातमी नाशिकमधून। नाशिकच्या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणामध्ये मोठी अपडेट। अटकेमधील आरोपींमध्ये टिप्पर गँगच्या सदस्याचा सुद्धा समावेश असल्याचं आता समोर आलंय। राजकीय व्यक्तींसोबत आता गुन्हेगारी टोळीमधील सदस्यांचा सुद्धा समावेश आहे आणि टिप्पर गँगचा शाकीर पठाणचा उर्फ मोठा पठाणचा भाऊ समीर पठाण हा याचा छोटा भावाचा सुद्धा समावेश असल्याचं पाहायला मिळतंय। समीर पठाण शिवसेना एकसंघ असताना पक्षामध्ये सक्रिय होता, तर समीर पठाणचा साथीदार गुरफान तांबोळी याला सुद्धा नाशिक पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी किरण टाजणे आपल्या सोबत आहेत। किरण, नाशिकच्या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणामधली मोठी अपडेट म्हणावी लागेल, कारण की जसजसा तपास पुढे जातोय अटकेमधील आरोपींमध्ये टिप्पर गँगच्या सदस्याचा सुद्धा समावेश समोर आलेला आहे। किरण, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? किरण यांना पुन्हा नाशिकच्या येस येतोय। तर या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणामध्ये राजकारण्यांसोबतच आता गुन्हेगारी विश्वातील व्यक्तींचाही सहभाग असल्याचं समोर येतंय आणि प्रामुख्याने जर बघितलं तर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील नेत्यांचा सहभाग होता। आता त्या पाठोपाठ टिप्पर गँगचा देखील या आरोपींमध्ये सहभाग होतोय। महत्वाची बाब म्हणजे जो शाकीर पठाण आहे त्याचा लहान भाऊ छोटा पठाण म्हणून ज्याची ओळख आहे तो समीर पठाण देखील या दगडफेकीमध्ये आरोपी बनवण्यात आलेला आहे। नाशिक पोलिसांकडनं या सगळ्या दरम्यान कारवाई करत असताना आतापर्यंत 39 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये आता जे 2 नव्यानं आरोपी यामध्ये समाविष्ट झालेले होते त्यापैकी हे दोघेही टिप्पर गँगचे सदस्य आहेत। गुरफान तांबोळी जो समीर पठाणचा साथीदार आहे त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे। एकूणच गुन्ह्याची जशी जशी व्याप्ती वाढत चाललेली आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक महत्वाच्या नावांचा देखील यामध्ये समावेश होतो। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात जर बघितलं तर राजकीय कनेक्शन उघड होत असताना आता त्याला गुन्हेगारी देखील कनेक्शन समोर येतं। त्यामुळे येत्या काळामध्ये नाशिक पोलिसांकडनं कशी कारवाई केली जाते हे बघावं लागणार आहे। अगदी ताजी माहिती घेत राहू किरण, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। Thank you.